नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रो लेवल क्वेश्चन सिरीज बघत होतो। तर पार्ट सेकंड बघणार आहोत फ्लुइड प्रॉपर्टीज मधून। तर पार्ट 1 मध्ये आपण फ्लुइड प्रॉपर्टीजचे काही क्वेश्चन्स कव्हर केलेले होते आणि डिस्कस सुद्धा केलेले होते। नुसतेच क्वेश्चन्स नाही तर त्या क्वेश्चन सोबत जे काही कन्सेप्ट्स इन्व्हॉल्व आहेत त्या सुद्धा आपण डिस्कस केलेला होता। तर या व्हिडिओमध्ये सेम क्वेश्चन्स आपण पार्ट 2 बघणार आहोत फ्लुइड प्रॉपर्टीज मधून, पण जे काही उरलेले क्वेश्चन्स आहेत ते घेणार आहोत। ओके, तर बिफोर दॅट जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट एमसीक्यूज आणि स्टडी मटेरियल्सचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर बिफोर स्टार्ट तुम्हाला माहितीच असेल की आपण जे पुणे मेट्रोसाठी एससीटीओ टीसी किंवा जेई साठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे 2 ब्रांचेससाठी, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल। तर बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रांचेससाठी सुद्धा आहे आणि मेकॅनिकल ब्रांचेससाठी सुद्धा आहे। आणि आज जर तुम्ही एनरोल करत असाल तर तुम्हाला प्लस 10% डिस्काउंट सुद्धा अवेलेबल आहे। तर इलेक्ट्रिकल साठी 10% डिस्काउंट घेण्यासाठी तुम्हाला एक कूपन कोड यूज करावा लागेल। तो कूपन कोड म्हणजे PMRC EE, ठीक आहे। आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी कूपन कोड आहे PMRC ME। तर हे कूपन कोड तुम्ही यूज करू शकता आणि 10% डिस्काउंट मिळवू शकता या दोन्ही टेस्ट सिरीजवर, ठीक आहे। तर चला स्टार्ट करूया आजचे क्वेश्चन्स। फर्स्ट क्वेश्चन आहे, फ्लुइड इज अ सबस्टन्स विच ऑफर्स नो रेजिस्टन्स टू चेंज ऑफ व्हॉट? ऑप्शन ए प्रेशर, ऑप्शन बी फ्लो, ऑप्शन सी व्हॉल्यूम की ऑप्शन डी शेप? तर फ्लुइड काय आहे, कशाला विच ऑफर्स नो रेजिस्टन्स टू चेंज, जर आपण कशामध्ये चेंज केला, प्रेशरमध्ये, फ्लोमध्ये, व्हॉल्यूममध्ये की शेपमध्ये, तर तो रेजिस्टन्स ऑफर नाही करत। तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, फ्लुइड इज अ सबस्टन्स विच ऑफर्स नो रेजिस्टन्स टू चेंज ऑफ शेप। म्हणजे समजा हे फ्लुइड आहे, ओके, आणि या फ्लुइडला जर तुम्ही कुठून प्रेशर देत असाल किंवा फोर्स अप्लाय करत असाल, ठीक आहे, तर त्या फोर्सला फ्लुइड कधीच रेजिस्टन्स ऑफर नाही करत, ठीक आहे। मग त्याचा जो काही शेप असतो तो चेंज होतो, म्हणजे तो रेजिस्टन्स ऑफर नाही करत, ठीक आहे। म्हणून करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग हॅज नो युनिट? कोणाला युनिट नाहीये? ऑप्शन ए आहे सरफेस टेन्शन, ऑप्शन बी कायनेमॅटिक विस्कोसिटी, ऑप्शन सी स्ट्रेन की ऑप्शन डी बल्क मॉड्युलस? तर बघू शकतो आपण 1 बाय 1 जाऊया ऑप्शन्स। सरफेस टेन्शन म्हणजे तुम्हाला माहित असेल सिग्माने आपण डिनोट करतो। सरफेस टेन्शन म्हणजे काय, फोर्स पर युनिट लेंथ, ठीक आहे। तर याचं युनिट काय झालं मग, न्यूटन पर मीटर, ओके। कायनेमॅटिक विस्कोसिटीला कशाने डिनोट करतो आपण, न्यूने। कायनेमॅटिक विस्कोसिटी म्हणजे काय, डायनामिक विस्कोसिटी टू दी डेन्सिटी, ठीक आहे। तर डायनामिक विस्कोसिटी टू दी डेन्सिटी याचं युनिट काय असणार आहे मग, मीटर स्क्वेअर पर सेकंड। आणि जर सिम्पली डायनामिक विस्कोसिटीचं युनिट तुम्हाला माहिती आहे का, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, लक्षात ठेवा। तर ऑप्शन ए ला युनिट आहे, ऑप्शन बी ला सुद्धा युनिट आहे। स्ट्रेन बघूया, स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेनला आपण एप्सिलॉन ने डिनोट करतो। स्ट्रेन म्हणजे काय, आता लॉंगिट्युडिनल स्ट्रेन जर घेतला तर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, ठीक आहे। तर असं लिहू शकतो का मी, चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ। तर याचं युनिट काय, मीटर, याचं युनिट पण काय, मीटर। तर मग याला नो युनिट आहे, ठीक आहे। मीटर कॅन्सल होऊन जाणार आहे आणि स्ट्रेनला आपल्याला नो युनिट राहणार आहे। बल्क मॉड्युलस म्हणजे काय, आपण डिनोट करतो कशाने, बल्क मॉड्युलसला के ने, आणि त्याचा फॉर्म्युला काय बल्क मॉड्युलसचा, की चेंज इन प्रेशर टू दी चेंज इन व्हॉल्यूम टू ओरिजिनल व्हॉल्यूम, ठीक आहे, किंवा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणू शकतो आपण याला। तर बल्क मॉड्युलसचं सुद्धा युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर। तर मग या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन सी, स्ट्रेन हॅज नो युनिट, ओके। नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following sets of condition clearly apply to an ideal fluid? ओके, तर कशाला आयडियल फ्लुइड, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये लेक्चर 1 च्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आयडियल फ्लुइडच्या कंडिशन सांगितलेल्या होत्या किंवा आयडियल फ्लुइडचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सांगितलेले होते। तर आयडियल फ्लुइड म्हणजे कसं असतं आयडियल फ्लुइड, की ज्याच्यामध्ये पहिले तर एक तो इनकॉम्प्रेसिबल असतो, ठीक आहे। आयडियल फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल। आता इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, चेंज इन डेन्सिटी इज इक्वल टू 0, म्हणजे त्याची डेन्सिटी किती असते, कॉन्स्टंट असते, ठीक आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आयडियल फ्लुइड कसा असतो, नॉन विस्कस असतं।
तर हे एक प्रॉपर्टी म्हणू शकतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स. दुसरी ही झाली कॅरेक्टरिस्टिक्स आणि आयडियल फ्लुइड सुद्धा काय म्हणतो आपण इरोटेशनल. ठीक आहे, इरोटेशनल सुद्धा असतो आयडियल फ्लुइड. इरोटेशनल म्हणजे काय, जो रोटेशनल कंपोनेंट असतो ओमेगा तो असतो 0. तर ऑप्शन्स बघूया. ऑप्शन ए आहे विस्कस विस्कस आणि कॉम्प्रेसिबल. ऑब्व्हियसली हे तर नसणारच आहे, कॉम्प्रेसिबल नसतंच आयडियल फ्लुइड. नॉन विस्कस आणि इनकॉम्प्रेसिबल ऑप्शन बी आहे. तिसरा ऑप्शन आहे नॉन विस्कस कॉम्प्रेसिबल आहे आणि विस्कस आणि इनकॉम्प्रेसिबल. तर याच्यावरनं तुम्हाला कुठलं ऑप्शन करेक्ट दिसते, ऑप्शन बी, की आयडियल फ्लुइड इज नॉन विस्कस आणि इनकॉम्प्रेसिबल. ठीक आहे, सो बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी विचारली. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? सर्वात आधी तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इथे मी लिहितो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय, रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ दॅट सबस्टन्स किंवा डेन्सिटी ऑफ फ्लुइड म्हणू शकतो. जर फ्लुइड घेतलं तर डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू दी डेन्सिटी ऑफ वॉटर. आता मर्क्युरी काय आहे, फ्लुइड आहे ना. मर्क्युरी म्हणजे एक लिक्विड टाइप मध्ये आहे. तर तिथे फॉर्म्युला काय ना, डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. जर गॅसेस बद्दल जर बोलायचं म्हटलं तर डेन्सिटी ऑफ पर्टिक्युलर गॅस टू द डेन्सिटी ऑफ एअर. ठीक आहे, तर हे वॉटरची डेन्सिटी आपण रेफरन्स म्हणून घेतो. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी काढायचे तुम्हाला. आता फ्लुइडला काय रिप्लेस करणार आपण, मर्क्युरी. तर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती आहे, 13,600. याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. टू दी डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असणार आहे, 1000 माहितीच आपल्याला. तर इथून येणार आहे आन्सर 13.6. हे आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी. तर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. Viscosity is the property of fluid evolved due to what? Viscosity तुम्हाला माहिती आहे, viscosity म्हणजे काय की रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द लेयर्स ऑफ फ्लुइड. ठीक आहे, डेफिनेशनच आहे ही तर करेक्ट आन्सर याचा ऑप्शन ए येणार आहे. विस्कॉसिटी म्हणजे काय, एक रेजिस्टन्स आहे जे लेयर्स मध्ये एकमेकांना जे रेजिस्टन्स ऑफर करतं, तर त्याला म्हणतो आपण विस्कॉसिटी. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेट्स दॅट. आता कालच्या व्हिडिओ लेक्चर नंबर 1 मध्ये पण आपण डिस्कस केला होता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आता पण करूया. तर बेसिकली न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे काय, टाऊ इज इक्वल टू म्यू du अपॉन dy. ठीक आहे, तर त्यांनी काय विचारलंय की न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेट्स दॅट शियर स्ट्रेस. टाऊ म्हणजे काय, शियर स्ट्रेस. ठीक आहे, टाऊ म्हणजे शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी आहे का, नाही. ठीक आहे, वेलॉसिटी आहे का, नाही. कारण इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हे वेलॉसिटी ग्रेडियंट आहे. ओके, याला आपण म्हणतो वेलॉसिटी ग्रेडियंट. तर नेक्स्ट ऑप्शन काय आहे, शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. येस, बी इज द करेक्ट आन्सर. बघू शकता म्यू du अपॉन dy आहे आणि शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शियर स्ट्रेन का, नाही. रेट ऑफ शियर स्ट्रेन म्हणू शकतो आपण. ठीक आहे, शियर स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विस्कॉसिटी नाही. तर Newton's law of viscosity states that shear stress is directly proportional to the velocity gradient. So B is the correct answer. Next question. A rate of deformation of a fluid element is equal to what? ठीक है, त्यांनी काय विचारले आहे, rate of deformation. Rate of deformation of a fluid is equal to what? Options आहेत. Option A shear stress, Option B coefficient of dynamic viscosity, Option C coefficient of kinematic विस्कॉसिटी की ऑप्शन सी आणि ऑप्शन डी वेलॉसिटी ग्रेडियंट. तर रेट ऑफ डिफॉर्मेशन म्हणजे काय, डी थीटा अपॉन डी टी. ठीक आहे, तर याला आपण आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये आपण du अपॉन dy सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, रेट ऑफ डिफॉर्मेशन म्हणा की वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणा ते सेमच असणार आहे. टाऊ इक्वल टू म्यू तुमचं du अपॉन dy असो की टाऊ इक्वल टू म्यू डी थीटा अपॉन डी टी म्हणजे रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन म्हणतो आपण याला. तर हे दोन्ही टर्म वेलॉसिटी ग्रेडियंट आणि रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन सेमच आहे, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर येणार ऑप्शन डी. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. द विस्कॉसिटी ऑफ लिक्विड्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर ड्यू टू. आता लिक्विडच्या केसमध्ये, ठीक आहे, लिक्विड्स मध्ये ते काय म्हणतं की विस्कॉसिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जर टेम्परेचर इन्क्रीज केला तर विस्कॉसिटी डिक्रीज होणार का. तुम्हाला माहिती आहे का, लिक्विड्सच्या केसमध्ये विस्कॉसिटी कशामुळे नेमकं अस्तित्वात असते. ठीक आहे, आता समजा हे लिक्विड आहे. ठीक आहे, तर लिक्विडमध्ये विस्कॉसिटी मेनली एका प्रॉपर्टीवरती डिपेंड असते, ती म्हणजे कोहेजन.
आणि कोहेजन म्हणजे काय, मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं, कोहेजन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन द सेम काइंड्स ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे हे जे पाणी आहे याच्यामध्ये हे जवळजवळचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांमध्ये त्यांचं अट्रॅक्शन असतं. ठीक आहे. कोहेजन फोर्स जे असतो तो स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यामुळे तिथे विस्कॉसिटी जास्त असते. पण जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करू, ठीक आहे, म्हणजे या पाण्याचं टेम्परेचर जेव्हा इन्क्रीज करू तेव्हा काय होणार, हे कोहेजन जे फोर्स आहे ते कमी होणार. म्हणजे हे पार्टिकल एकमेकांपासून दूर जाणार. ठीक आहे. दूर गेल्यानंतर ते जेवढं आधी रेजिस्टन्स अप्लाय करत होते तेवढं रेजिस्टन्स आता अप्लाय करू नाही शकणार. त्याच्यामुळे कोहेजन फोर्स जेव्हा डिक्रीज होईल तर तेव्हा ते पार्टिकलचं मुवमेंट जे आहे ते खूप इझिली होईल आणि मग पार्टिकल्स जे असतात ते फास्ट मूव्ह करायला लागतील. त्याच्यामुळे विस्कॉसिटी जी आहे ती डिक्रीज होईल. ठीक आहे. सिंपल एक्सप्लेनेशन आहे, कळायला पाहिजे. जेव्हा पाण्याचं म्हणजे लिक्विडचं टेम्परेचर जेव्हा इन्क्रीज करतो तेव्हा विस्कॉसिटी डिक्रीज होते. का? कारण त्यातलं जे कोहेजन फोर्स असतं ते कमी होतं आणि जेव्हा कोहेजन फोर्स कमी असतं म्हणजे काय, ते पार्टिकल्स असतात ते एकमेकांपासून म्हणजे फास्टली मूव्ह करू शकतील. पण गॅसेसमध्ये काय असतं, गॅसेसमध्ये विस्कॉसिटी मेनली डिपेंड्स अपॉन रॅन्डमनेस ऑफ मॉलिक्युल्स म्हणू शकतो आपण. ठीक आहे. रॅन्डमनेस ऑफ गॅस मॉलिक्युल्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं की गॅसेसचं टेम्परेचर जेव्हा आता हे गॅसेसचे पार्टिकल्स आहे समजा, ओके, तर गॅसेसचं टेम्परेचर जेव्हा आपण इन्क्रीज करू, राईट, तेव्हा याच्यामधलं जे मुवमेंट आहे, मोमेंटम ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत ते इन्क्रीज होणार. ठीक आहे. रॅन्डमनेस जी आहे ती इन्क्रीज होणार आणि मग एकमेकांना ते डिस्टर्ब करणार. ठीक आहे. म्हणजे फ्लो मध्ये त्यांचा अडथळा निर्माण होईल आणि त्या केसमध्ये जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज करतो मग त्यामुळे विस्कॉसिटी सुद्धा इन्क्रीज होईल, म्हणजे रेजिस्टन्स सुद्धा इन्क्रीज होईल. तर या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, द विस्कॉसिटी ऑफ लिक्विड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर बिकॉज ऑफ डिक्रीज्ड कोहेसिव्ह फोर्सेस. करेक्ट. आणि कारण लिक्विड्स मध्ये विचारलं ना, लिक्विड्स मध्ये काय होणार, डिक्रीज्ड कोहेसिव्ह फोर्सेस. बरोबर. जर गॅसेस मध्ये विचारलं असतं तर तिथे काय होणार, डिक्रीज्ड मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफर की इन्क्रीज्ड मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफर. जर गॅसेसच्या केसमध्ये विचारलं असतं तर इन्क्रीज्ड मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफर हे आन्सर आलं असतं. तर यामध्ये मी दोन कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केलेले आहेत की विस्कॉसिटी लिक्विडच्या केसमध्ये का डिक्रीज होते आणि विस्कॉसिटी गॅसेसच्या केसमध्ये का इन्क्रीज होते व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर. ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. फॉलिंग ड्रॉप्स ऑफ रेन अक्वायर अ स्पेरिकल शेप ऑन अकाउंट ऑफ व्हॉट. कशामुळे, जे पावसाचं जे पाणी असतं, ठीक आहे, फॉलिंग ड्रॉप्स ऑफ रेन ते एक स्पेरिकल शेप घेतात. तर कशामुळे घेतात, बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. कारण सरफेस टेन्शनचं एक महत्वाची प्रॉपर्टी आहे की सरफेस टेन्शन मध्ये जे काही एरिया आहे तो एकदम कमी होण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. म्हणजे आणि स्पेरिकलचा एरिया सर्वात कमी असतो. त्याच्यामुळे जे रेन ड्रॉप्स असतात त्याचा जो शेप असतो तो स्पेरिकल असतो आणि कशामुळे होतं ते होतं सरफेस टेन्शनमुळे. सरफेस टेन्शनला आपण सिग्मा ने डिनोट करतो. सरफेस टेन्शन इज नथिंग बट फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे. याचं युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर. लक्षात ठेवा, बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. What happens to the liquid level when a small diameter tube is inserted into a liquid whose contact angle is 125? मी तुम्हाला सांगितले थीटा जो आहे तो 125 जेव्हा असतो त्यावेळेस काय होतं, कॅपिलरी ट्यूब मध्ये राईज होतं का फॉल होतं. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल बघूया. समजा हे बीकर आहे, याच्यामध्ये वॉटर घेतोय मी आणि ही कॅपिलरी ट्यूब मी इन्सर्ट केली. ठीक आहे. तर हे जे पाणी आहे ते वर जाणार. मग हे काय झालं, राईज झालं. इन केस ऑफ कशामुळे, वॉटरच्या केसमध्ये. तर इथे अँगल किती आहे तुम्ही मोजू शकता का. सी, हे असा शेप आहे कॉन्केव्ह, तर अँगल जो असणार आहे हा थीटा. ठीक आहे. तो हा आहे अॅक्यूट अँगल. मग जेव्हा अॅक्यूट अँगल असतं तेव्हा हे जे कॅपिलरी राईज आहे, हेड राईज आहे, तर हे वरती येतं पाणी. ठीक आहे. राईज होतं, फॉल नाही होत. पण जेव्हा अँगल जो ऑप्टिव्स असतो, म्हणजे जेव्हा बघू शकता तुम्ही हा जो अँगल आहे तो ऑप्टिव्स आहे, म्हणजे 125 किंवा 128. तर हे कुठल्या केसमध्ये होतं, जेव्हा आपण या बीकरमध्ये मर्क्युरी घेतो तेव्हा. ठीक आहे. मर्क्युरी घेतो तेव्हा अँगल जो असतो तो ऑप्टिव्स अँगल असतो आणि त्या केसमध्ये जे फॉल होतं आणि वॉटरच्या केसमध्ये राईज होतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि इथे बघू शकता जेव्हा
जे हेड आहे ते राईज होतं, त्यावेळेस ऍडेजन फोर्सेस ऍक्ट करतात. ठीक आहे, ऍडेजन म्हणजे काय, अट्रॅक्शन बिटवीन द डिफरंट काइंड्स ऑफ मॉलिक्युल, म्हणजे या ग्लास किंवा कॅपिलरी ट्यूबचे मॉलिक्युल्स आणि पाण्याचे मॉलिक्युल्स एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि या केसमध्ये कोहेजन मुळे होतं. ठीक आहे, कोहेजन म्हणजे काय, अट्रॅक्शन बिटवीन द सेम काइंड्स ऑफ मॉलिक्युल, म्हणजे हे या वॉल सरफेसला अट्रॅक्ट नाही करते स्वतःच्या स्वतःमध्ये. ठीक आहे, म्हणजे हा फॉल होतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर या क्वेश्चनचा आन्सर काय ना, जेव्हा ऑप्टिव्ह अँगल किंवा 125 डिग्री असेल तेव्हा फॉल होणार, लिक्विड लेवल जे आहे इन द ट्यूब फॉल्स. सो बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, द इनसाइड प्रेशर ऑफ अ हॉलो बबल ऑफ अ डायमीटर डी सबजेक्टेड टू सरफेस टेन्शन सिग्मा इज गिवन बाय. मला काय विचारलेलं आहे, इनसाइड प्रेशर. इनसाइड प्रेशर म्हणजे काय, पी. तर कुठल्या केसमध्ये, बबल म्हणजे सोप बबलच्या केसमध्ये. ठीक आहे, सोप बबलच्या केसमध्ये इनसाइड प्रेशर काय असणार आहे, 8 सिग्मा अपॉन डी. हे याचं डेरिव्हेशन सुद्धा आहे, पण मला वाटतं बेटर तुम्ही की डायरेक्टली हे फॉर्म्युला तुमच्या लक्षात असावा. सोप बबलच्या केसमध्ये 8 सिग्मा अपॉन डी. त्यानंतर वॉटर ड्रॉपलेट किंवा रेन ड्रॉप पण म्हणू शकतो आपण. तर रेन ड्रॉपच्या केसमध्ये प्रेशर किती असणार आहे, 4 सिग्मा अपॉन डी इनसाइड प्रेशर. ओके, हा एक लक्षात ठेवा. आणि अजून एक आहे जेट, वॉटर जेटच्या केसमध्ये पी किती असणार आहे, 2 सिग्मा अपॉन डी. ओके, तर हे 3 खूप इम्पॉर्टंट आहेत. हा सोप बबलच्या केसमध्ये, वॉटर ड्रॉपलेट किंवा रेन ड्रॉपच्या केसमध्ये आणि हा वॉटर जेटच्या केसमध्ये इनसाइड प्रेशरचे फॉर्म्युलेज आहेत. ओके, तर हॉलो बबल मध्ये विचारलं म्हणजे काय ना, 8 सिग्मा अपॉन डी. नेक्स्ट बघूया. तर हा होमवर्क साठीचा क्वेश्चन आहे, द विस्कॉसिटी ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर इज अबाउट. तुम्हाला सांगायचं आहे, आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की विस्कॉसिटी ऑफ वॉटर म्हणजे म्यू ऑफ वॉटर हे किती असतं ऍज कम्पेअर टू विस्कॉसिटी ऑफ एअर. ठीक आहे, 50 टाइम्स, 55 टाइम्स, 60 टाइम्स की 65 टाइम्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याचा जे आन्सर असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे कव्हर करूया क्वेश्चन. आणि जर तुम्हाला क्वेश्चन्समध्ये काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके, आणि टेस्ट सिरीज मध्ये जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर तुम्ही MyGov ट्रॅक, MyGov TRSEK हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता, किंवा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि ती टेस्ट सिरीज मध्ये ज्या फ्री टेस्ट आहेत त्या अटेम्प्ट सुद्धा करू शकता. ओके, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट MCQs आणि वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.